दरम्यान उद्धव ठाकरेंचा आज संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये दौरा आयोजित करण्यात आलाय। संजय पाटील यांच्या कन्येकडून उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स लागलेत। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावित ईशान्य मुंबईच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटलांची कन्या राजुल संजय पाटील यांनी मुंबई उपनगरामध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स लावले। एकीकडे संजय पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदेच्या शिवसेनेचे बॅनर झळकत असताना दुसरीकडे त्यांच्या कन्येकडून उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। खरं तर ठाकरे गटाचे खासदार या फुटीनंतर जर पाहिलं तर ईशान्य मुंबईचा दौरा खरं तर आज उद्धव ठाकरे करणार आहेत। त्यामुळे जर पाहिलं उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर थेट जर पाहिलं ईशान्य मुंबईचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांचीच कन्या असलेली नगरसेविका उद्धव ठाकरे मधली राजुल संजय पाटील यांच्याकडून जे पाहिलं तर उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक स्वागत। आज खरं तर ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, ते सर्व कार्यकर्त्यांशी जे आहे ते संवाद साधणार आहे। त्याचे बॅनर जे आहेत आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र जर पाहिलं एकीकडे संजय पाटील जे आहे ते शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते, तर दुसरीकडे पाहिलं तर राजळ संजय पाटील यांची कन्या जी कन्या जर पाहिलं तर उद्धव ठाकरे मध्ये असल्याचं तर त्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। दुसरीकडे समोरचा जो फलक जर पाहिला तर त्या ठिकाणी जर पाहिलं शिवसेना शिंदे पक्षाकडून देखील एक बॅनरबाजी करण्यात आली, त्यावरती संजय दिना पाटील यांचा फोटो लावून त्यांचे हार्दिक स्वागत असं देखील करण्यात आले। जर पाहिलं तर एकीकडे शिवसेना शिंदे पक्षाची बॅनरबाजी, त्या ठिकाणी राजोल पाटील यांचे वडील म्हणजे संजय पाटील यांचा फोटो, आणि दुसरीकडे पाहिलं तर संजय पाटील यांची कन्या राजोल पाटील यांचा जो आहे तो बॅनर या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर गेल्या दोन दिवसापासून त्या अशाच प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती पूर्व द्रुतगती मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः जर पाहिलं आज उद्धव ठाकरे आज या ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, त्यातच ही बॅनरबाजी लक्षवेधी ठरत आहे। अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।